बच्चों, आप सबको स्वागत करते हुए अब हम 8वीं कक्षा के हिंदी पाठ 3 मेरा देश मेरी माँ, इसके बारे में पहले अवधि में हम कुछ जानकारी दिया था। इसके पहले अवधि में 1965 ईस्वी में भारत देश पर कोई दुश्मनों ने आक्रमण किया। उस समय छुट्टी बिताने गए भारत देश के सैनिकों ने वापस आने के लिए तुरंत वापस आने के लिए आदेश भेजे गए। उसमें एक मेजर अपने माँ को प्रणाम करके आते समय उनके माँ ने इस मेजर के सिर पर हाथ रखकर आशीर्वाद देते हुए कहा, बेटा, इस समय राष्ट्र रक्षा ही प्रत्येक भारतीय का सबसे बड़ा कर्तव्य है। जाओ और दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो। याद है, भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। इस तरह मेजर ने भारत सेना में एक मोर्चा का संभाल लिया। युद्ध भीषण रूप से भयंकर रूप से प्रारंभ हुआ। मेजर पर उस समय देशभक्ति का जोश पूरी तरह छाया हुआ। जब युद्ध चला रहे हैं, उस समय मेजर पर देशभक्ति का पूरी तरह छाया हुआ था। मौके का इंतजार किया जाए इतना समय भी नहीं था, इसलिए वे गड़बड़ा गोलीबारी करते हुए दुश्मनों के टैंकों को ध्वंस करते हुए आगे बढ़ रहे थे। देखो बच्चों, मेजर को देश प्रेम के बारे में इन्होंने युद्ध में वैरियों का यानी दुश्मनों का टैंकों को ध्वंस करते हुए पूरी तरफ से युद्ध करने के लिए तैयार हुआ। तभी दुश्मनों की कई गोलियां एक साथ सनसनाती हुई आई और मेजर के हाथ व पेट में घुस गई। देखो बच्चों, युद्ध यानी मृत्यु। ಮಕ್ಕಳೇ, ನಮಗೆ ಯುದ್ಧ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಸಾವಿನ ಜೊತೆ ಹೋರಾಟ ಅಂತ. ಅಂತಹ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಕೇವಲ ನಾವಷ್ಟೇ ಗೋಲಿಯನ್ನು ಬಿಡೋದಲ್ಲ, ವೈರಿಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಗೋಲಿಯನ್ನು ಚಲಾವಣೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅಂತಹ ವೈರಿಗಳ ಗೋಲಿ ಏನಾಗುತ್ತಂತ ಗೋಲಿಗಳು ಈ ನಮ್ಮ ಮೇಜರ್ನಿಗೆ ಕೈ ಮತ್ತು ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಗೋಲಿಗಳು ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಾವೆ ಅಂದರೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾವೆ. भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। मां के ये शब्द प्रेरणा दे रहे हैं। जब मेजर के हाथ व पेट पर कुछ गोलियां घुस गई, उस समय उनके मां का एक बात उनको प्रेरणा देते हैं। वे चोट की परवाह किए और आगे बढ़ते रहे और गोलियां आकर उसके सीने में घूमती थी। उसी समय स्थिति को समझाते हुए आपको पीछे हटने का आदेश जारी किया। इनका स्थिति बिगड़ने जाती थी। उस समय अधिकारियों ने उनको युद्ध से वापस आने के लिए एक आदेश जारी किया गया, पर मेजर के
ಕದಂ ರುಕೆ ನಹಿ. ಇವನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಕಂಡಂತಹ ಭಾರತೀಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಸೇನಾಧಿಕಾರಿಗಳು ಯುದ್ಧದಿಂದ ವಾಪಸ್ ಬರಲಿಕ್ಕೆ ಈತನಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಆದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಈತನಲ್ಲಿ ಯುದ್ಧದ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ಯುದ್ಧ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ उत्साहದಿಂದ ಆತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಇನ್ನು दुश्मनों के सारे टैंकों का ध्वंस करके विजयी को गले लगाकर ही उन्होंने दम लिया था. ಈತನಿಗೆ ಆ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಾಗ್ಯೂ ಕೂಡ ನಾನು ಇನ್ನೂ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಉತ್ಸಾಹ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. तुरंत ही अमृतसर के सैनिक अस्पताल में उन्हें लाया गया. उनका स्थिति गंभीर में थी. उस समय भारतीय सेना अधिकारियों ने उनको अमृतसर के एक सैनिक अस्पताल में उन्हें लाया गया. पर तब तक पूरा सीना गोलियां से छलनी हो चुका था. ಯಾವಾಗ ಅವನ್ನ ಅಮೃತಸರದ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತರಲಾಯಿತೋ ಆವಾಗ ಹೊಟ್ಟೆ ಮತ್ತು ಎದೆಯ ಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಗೋಲಿಗಳು ಏನಾಗಿದ್ವು ಅಂತಂದರೆ ಬಿದ್ದಾಗಿತ್ತು. रूंदे गले से अधिकारियों ने पूछा. उनको अमृतसर अस्पताल में भारतीय सेना अधिकारियों ने उनको पूछा, आपकी कोई अंतिम इच्छा है? देखो बच्चों, इन्होंने मौत के समीप था. ಇವನು ಸಾವಿನ ಸಮೀಪದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಿನ್ನ ಕೊನೆಯ ಆಸೆ ಏನಾದರೂ ಇದೆಯಾ ಎಂದು ಆ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಮೇಜರ್ನನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. आपकी कोई अंतिम इच्छा है? गोलियां सीने में ಅವಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಆ ಮೇಜರ್, जी हाँ, मेरे अंतिम इच्छा है कि गोलियां सीने में कसक रही थी. पर मेजर ने चेहरे पर मुस्कान लाते हुए कहा, उनकी स्थिति गंभीर है. उस गंभीरता से उन्होंने अधिकारियों को उनका एक अंतिम इच्छा के बारे में, अंतिम आशा के बारे में कहने लगा. हाँ जी, मेरी माँ तक का संदेश पहुंचना देना. तुम्हारे बेटे ने गोलियां सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं. देखो बच्चों, मेजर के मां ने मेजर को कहा था, भारतीय परंपरा सीने में गोली खाने की है मगर पीठ पर नहीं. इस बात को कहा इस बात को अपने माँ के लिए संदेश भेजने के लिए, माँ को संदेश भेजने के लिए, अपने माँ को संदेश भेजने के लिए कहता है. देखो बच्चों, तुरंत ही अमृतसर के अस्पताल, सैनिक अस्पताल में उन्हें लाया गया. पर तब एक सीना गोलियां से छलती हो चुका था. रूंदे गले से अधिकारियों ने पूछा. रूंदे गले से मीन्स ದುಃಖ ತೃಪ್ತರಾಗಿ, ತೊಯ್ದ ಕಪಾಳದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ದುಃಖ ತೃಪ್ತರಾಗಿ, आपकी कोई अंतिम इच्छा है? यह प्रश्न पूछा. मेजर को यह प्रश्न पूछा. गोलियां सीने में कसक रही थी पर मेजर ने चेहरे पर मुश्किल होने से एक कहा, मुश्किल से कहा, हाँ जी, मेरा माँ तक एक संदेश पहुंचना देना. तुम्हारे बेटे ने, संदेश क्या है बच्चों? देखो ये, तुम्हारे बेटे ने गोलियों को सीने पर ही खाई, पीठ पर नहीं. जानते हो बच्चों, उस तरह इनका मृत्यु हो गई. इस जानते हैं ये बहादुर कौन है? ये बहादुर व्यक्ति, ये मेजर का नाम क्या है? वे भारतीय सेना के ऑफिसर
मेजर आशाराम त्यागी थे। ये मेजर का नाम क्या है बच्चों? ये मेजर का नाम भारतीय सेना अधिकारी आशाराम त्यागी, जिन्होंने मां के बचपनों का पालन, मां के बातों को, वचनों को पालन करते हुए अपनी मातृभूमि की रक्षा के लिए अपने प्राण की बाजी लगा दी। ಮಕ್ಕಳೇ ನೋಡ್ರಿ, ತನ್ನ ತಾಯಿಯ ಮಾತಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ, ತನ್ನ ತಾಯಿಗೆ ಕೊಟ್ಟಂತಹ ಮಾತನ್ನು ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ ಯಾರು? ಮೇಜರ್ ಆತ್ಮಾರಾಮ್ त्यागी। ದೀಪಕ್ ಭೂಂಜ್ ಗಯಾ ಯಾನೆ ಮೃತ್ಯು ಹೋ ಗಯಿ, ಕೊನೆ ಉಸಿರನ್ನ ಎಳೆದ್ರು। पर उसकी अमर ज्योति युगे युगे तक देशभक्तों को राह दिखाती रहेगी। ನೋಡ್ರಿ, ಯಾವತ್ತೋ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅನೇಕ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸತ್ತು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಾಗಿದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತಿಗೂ ಅವರ ನೇಮನ್ನು, ಅವರ ಹೆಸರನ್ನು ನಾವು ಓದ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳಿಂದ ಮಾತ್ರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ಬೋದು. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಪಾಠ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತೆ. ನಾನು ನಿಮಗೆ ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ವಾಟ್ಸಪ್ನಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಬರ್ಕೊಂಡು ಶನಿವಾರ ದಿವಸ ನನಗೆ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತೊಗೊಂಬರ್ಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು 1ನೇ ಪಾಠ ಬಿಟ್ಟು 2ನೇ ಪಾಠ ಬರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಿ. 1, 2, 3 ಈ 3 ಪಾಠಗಳ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಶನಿವಾರ ದಿವಸ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬರ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಮೂಲಕ ನಾನು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.